जाहिरातीला कोट्यावधी रुपयांचा खर्च करणाऱ्या राज्य शासनाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागील अनेक योजनांची घोषणा बाजूला ठेवून नव्या योजनांचा गवगवा सुरू केलाय. जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सत्तेतून पायउतार केलं जाणार असल्याचं सांगून महाविकास आघाडी शासनाची सत्ता येताच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवू असं आश्वासन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलं. राहुरी बस स्थानक येथे 5 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून बस स्थानक इमारत बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट कचरू चितळकर हे होते. इमारत बांधकाम शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ ताराचंद तनपुरे, आसाराम शेजूळ, ॲडव्होकेट चितळकर, यशवंत हार्दे, विष्णू तारडे यांच्या हस्ते विधिवत पूजन झालं. यावेळी आमदार तनपुरे यांनी सांगितलं की बस स्थानकाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच सोडविला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौऱ्यातच निधीचा शब्द दिल्यानंतर 17 कोटी रुपये मंजूर केले होते. कोरोना बस चालक वाहक संपानंतर महाविकास आघाडी शासन पायउतार झाल्याने अडचण आली, परंतु विरोधी गटात असतानाही पाठपुरावा सुरूच ठेवला. मंत्रालयात राज्य परिवहन विभागाचे अधिकारी विद्या भिलारकर आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर 17 कोटीपैकी 5 कोटी मिळाले. इमारत बांधणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येताच BOT तत्वावर बसस्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारत सुशोभीकरण करून घेऊ. जिल्ह्यात आदर्शवत ठरेल अशी बस इमारत बांधणी होईल असं आश्वासन आमदार तनपुरे यांनी दिलं. याप्रसंगी आमदार तनपुरे यांनी शासनानं शेतकऱ्यांचे मागील अनुदान थकवले आहे. नवीन नियमानुसार पीक विमा कंपनीच्या नफ्या तोटात शासन सहभागी राहणार असताना पीक विमा कंपनीचे 2000 कोटी थकवल्याने शेतकऱ्यांना अजून खरीप 2023ची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सौर कृषी योजना महाविकास आघाडी शासन कालखंडात सुरू केल्याने राहुरी परिसरात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याचं समाधान आहे. मागील योजनांचे अनुदान थकीत ठेवून अनेक योजनांचा गवगवा करणाऱ्या युती शासनाला जनता जागा दाखविणारच असल्याचा दावा आमदार तनपुरे यांनी केला. याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डवले, माजी उपसभापती रवींद्र आढाव, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब जठार यांनी मनोगत व्यक्त केलं. परिवहन विभागाच्या उप अभियंता सायली वाजे, आगार व्यवस्थापक खोत, बसस्थानक प्रमुख विजय वाघ, सहाय्यक अरुण गुलदगड यांनी आमदार तनपुरे यांचा सन्मान केला. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष भारत तारडे, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, सुनील अडसुरे, आदिनाथ तनपुरे, सुरेशराव निमसे, श्रीराम गाडे, वसंत गाडे, इस्माईल सय्यद, सलीम शेख, मारुती हार्दे, राजेंद्र गाडे, किशोर दौंड, चंद्रकांत पानसंबळ, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, आप्पा जाधव, बाळासाहेब लटके, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, सुभाष डुकरे, अनिल कासार, दत्तात्रय येवले, गोरक्षनाथ पवार, दत्तात्रय शेळके, अण्णासाहेब सोडणर, नारायण जाधव, राहुल म्हसे, नितीन बाफना, अनिल इंगळे, भाऊसाहेब खेवरे, सचिन भिंगारदे, विलास तरवडे, बापूसाहेब गागरे, इंद्रभान पेरणे, गोरक्षनाथ दुशिंग, विजय माळवदे, महेश पानसरे, गजानन सातबाई, सत्तार शेख, साहेबराव दुशिंग, मंजाबापू चोपडे, गणेश हार्दे, गनिनीनाथ पेरणे, डॉक्टर रवींद्र गागरे, रघुनाथ मुसमाडे, यशवंत हार्दे आदींची उपस्थिती होती. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण, राहुरी.